अनिल देशमुखांच्या कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आपल्या विरुद्धची कारवाई रद्द करावी, आरोपी सचिन वाझेची मुंबई सत्र न्यायालयात याचिका. गर्भपाताच्या निर्णयाचा अधिकार सर्वस्वी महिलेचा, उच्च न्यायालयाकडून विवाहित तरुणीची विनंती मान्य. वैद्यकीय मंडळानं दिलेल्या अहवालाच्या आधारे 19 वर्षाच्या तरुणीला 23 आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी. जळगावच्या सराफा बाजारात चांदीच्या दरात मोठी घसरण. दर 6,000 रुपयांनी कमी झाल्यानं चांदी जीएसटीसह 1,58,620 रुपयांवर. गेल्या महिन्याभरात चांदीच्या दरात पहिल्यांदाच मोठी घसरण, तर सोन्याचे दर विना जीएसटी 1,26,072 रुपयांवर. राज्यात रब्बी हंगामातील पेरण्या संथगतीनं सुरू. आतापर्यंत 16,51,000 हेक्टरवर रब्बीच्या पेरण्या पूर्ण. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात तब्बल 57,00,000 हेक्टरवर झाल्या होत्या पेरण्या. राज्यात साखरेचं 8,68,000 टन उत्पादन. गेल्या 20 दिवसात 77 सहकारी आणि 70 खासगी कारखान्यांमध्ये सुमारे 117,27,000 टन ऊसाचं गाळप. कोल्हापुरात 30, पुणे 12 तर सोलापूर विभागात 32 कारखाने सुरू. तंत्र शिक्षण संस्थांना आता ऑनलाईन मान्यता मिळणार. नवीन संस्था सुरू करणं, नवीन अभ्यासक्रम सुरू करणं आणि जागांच्या क्षमतेत वाढ करणं यासाठीची संपूर्ण मान्यता प्रक्रिया यावर्षीपासून सर्व संस्थांना माहिती स्वतंत्र पोर्टलवर सादर करावी लागणार. भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधानानं फिल्मी स्टाईलनं दिली साखरपुडा झाल्याची गुड न्यूज. स्मृतीचा रविवारी सांगलीत लग्न सोहळा. बॉयफ्रेंड पलाश मुच्छल सोबत लग्नबंधनात अडकणार. सातारा जिल्ह्यातील म्हसवडमध्ये श्री सिद्धनाथ आणि देवी जोगेश्वरी यात्रेचा रथोत्सव सोहळ्याचा उत्साह. रथोत्सवासाठी मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती. रथोत्सव सोहळ्याची ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहेत खास दृश्य.